हॅलो गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळ श्रीने काहीतरी कांड केला, म्हणजे कॉफीचा डब्बा खाली पाडला. तर बरं झालं ते पूर्ण बाटली नाही फुटली, फक्त झाकण फुटलं. आणि चाललं इथलं माझं कॉफी बनवायचं. आणि इथं मी आज केकच्या भांड्यामध्ये कॉफी बनवत आहे, कारण दोन्ही पातेल्यात वेगवेगळं दूध असल्यामुळं आणि ते खराब होते का नाही आधी पाहते मी. तर पातेल्यातमध्ये कॉफी बनवायची ती, आणि ही आहे गुळाची पूड, ती टाकूनच मी कॉफी बनवणार आहे. आणि चला आता बनवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ओट्स. मॉर्निंग सगळ्यांना. आता सकाळ सकाळ बनवायचे ओट्स. तर घेतलेलं आहे एवढं ओट्स आमच्या दोघांसाठी. त्यासाठीच्या भाज्या वगैरे टाकून घेतल्या आणि त्या श्रीचा खाऊ बनवला. आतापर्यंत घरी मी डाळीचा वगैरे मिक्स खाऊ बनवलेला आहे. एवढं पाणी घातलं मी त्याच्यात, 1-1.5 ग्लास पाणी घातलं आहे. एवढ्यासाठी आमच्या दोघांपुरतं हे पुरेसं आहे. हे मी टाकले, अजून शिजलेलं पण नाही आहे. तर हे दुप्पट ते तिप्पट तयार झालेले. तर शिजल्यानंतर बघूयात. तो ओट्स रेडी झालेले आहे. आता गरम आहे. तर मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आम्हाला दोघांसाठी ओट्स काढून. ते जिमून आल्यानंतर काहीतरी खायचं म्हणून मी त्यांना बनवलेलं आहे. ओके. आणि अंडे पण संपले, त्याच्यामुळे मी ओट्स बनवले. आणि हे घेतलेलं आहे माझ्यासाठी ताट. तर माझ्यासाठी पाहू शकताय मी नमकीन वगैरे सगळं घेतलं. पापा बाय बाय, टाटा कर ना. त्यात घाबरला तो, इतका छोटासा गावात. तर आज आम्ही कुठे निघालो. चला मग आपल्याला जायचं आहे कॅन्टीनमध्ये. कॅन्टीनचं सामान वगैरे खरेदी करायचं आहे. आणि सैसुजू पण आज पिकनिकला गेल्यात, तर आमचं चाललेलं होतं सामान वगैरे खरेदी करायला जायचं प्लॅन. आणि ह्यांना ड्युटीला पण जायचं होतं. त्याच्या आधी आम्हाला सामान घेण्यासाठी आम्ही आलो कॅन्टीनमध्ये. तर बरंचसं सामान आज पण कॅन्टीनमध्ये संपलेलं होतं, आणि जे पाहिजे ते आम्ही पटपट घेतलं. मागच्या वेळेस आलो त्यावेळेस भरपूर सामान नव्हतं, आणि ह्यावेळेस जे मागच्या वेळेस नव्हतं त्या ह्यावेळेस होतं. मग घेतलं आम्ही जे महत्त्वाचं आहे ते. जास्त काही नाही घेतलं, आणि जेवढं लागणार आहे तेवढंच घेतलेलं. जास्त म्हणता पण खूप सारं त्याचं बिल झालं. आणि चला मग आता श्री पळतोय, श्रीकडे पाहूयात आपण काय करतो. श्री इथं आला ना त्याला काकांचं खूप पडलेलं आहे. तर इथं मोठ्या मोठ्या बॅग वगैरे. श्री ही बॅग खाली पाडून टाकावं लागतं. हे श्री इकडे पप्पा. इथं काय आपल्याला सगळे सामान घेतलेलं नाही, तर आपण आणखी आपल्याला बाकीचं घेतलेलं सामान भाऊजींचं कार्ड वगैरे असतं घेतलं सामान. श्री तर मस्ती चालू. पप्पा लगेच मम्मा. पप्पाचं एकदा नाव, मम्माचं एकदा नाव, दोघांना खुश करायचं. चलो देखते हैं यहाँ पे कुछ है. रिलायन्स मध्ये अभी क्या लेना है श्री को? श्री टाटा टाटा. हरभरे आहेत श्री. बस इकडे चल. श्री श्री मुंबईला गरमी चालू झाली, आणि इथं पाहू शकता ज्यूसचे सगळे लागलेले आहेत. तर पूर्ण मॉलमध्ये एवढे सगळ्यांना ऑफर पण चालू आहेत. वेगवेगळ्या इथं ऑफर चालू आहेत. आणि ह्यावेळेस गेल्यानंतर सगळेजण असं फोटो वगैरे काढत होते, कारण ते जे आहेत ना ते
म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे ज्यूस वगैरे घ्यायचे आणि त्यांच्याबरोबर फोटो काढायचे होते. ते चालू होते त्या श्रीचं बघा. और बताओ काम की चीज है तो बताओ कुछ. हा हे द्या ना. कुठलं फ्लेवर? हा बटरस्कॉच, बटरस्कॉच. चॉकलेट ओके आहे. बटरस्कॉच ठीक आहे. ते इकडे किती हे किती आहे का? हा. हा अजून कोको पावडर कुठे आहे? हे लागतो ना सॉस लागतो ना ते कोको पावडर. कोको पावडर आहे ना हे छोटेसे पण मोठी पाहिजे आपल्याला. नको घेऊ चल पापा. हे नो मम काय आहे? सब्जी घेतली थोडी. भांडे विंडे. वाव कढई किती छान आहे छोटीशी. टाटा श्री कसं पळत आहे विसर. इथे आपण जाऊन बसू गाडीत. पप्पा काय म्हणले जावा बाहेर म्हणले. तुम्ही लई पळता इकडं तिकडं दोघं पण. हो माय गॉड ऊन पण लागतंय. सामान बरोबर 2-3 महिने टेन्शन राहत नाही ना एकदा आणल्यावर है ना. काय माहित आता 2-3 महिने पुढच्या महिन्यात नाही आणावं परत. नाही हो 2-3 महिने टेन्शन नाही आता आपल्याला. 2 महिने झाला आपण बाकी मागच्या वेळेस सामान भरलेलं ना. डिक्कीत भरा पुढं भरा सगळ्या गाडीत गचतात सामानच सामान. काय इतनी देर से एक चीज मिली हमें. श्री तुला खायची का? आम्ही खाऊ. देऊ तुला? मला चावलं. पहिल्यांदा तो चावला मला. नाही म्हणतो बरं तू मला चावला ना. हो काय खाल्लंय काय खुश आहे. चला आता जायचं घरी. पप्पाला बोलव. पापा हो तिकडे ते नसतो हो ते तर ह्याच्यातच कसं जाऊन बसला. मेरी तरफ से दे किती गंदित छी. आणि ते बी किती गंद आहे बघितलं का. पाच मिनिटं इकडं तिकडं माझं लक्ष गेलं. हा किचनमध्ये जाऊन सगळं अस्तव्यस्त करून ठेवलं. सामान भरायचंच होतं मला. तोपर्यंत ह्याने सगळं घरात. आपण किती पटपट चाललो ती तुला आणायला ना. 6:30 वाजले. तू तर राहतच नाही त्या आंटीच्या घरी. मला पायी जावं लागलं आता तुझ्यामुळे लेट झालं ना. काय क्या अच्छा बच्चा. अरे अपने भाई को लगी. मेरे पे हाथ दर्द करने लगा.
जमीन नीचे से चली जाती है वो वाली, नाक मुंह कान तक नहीं पाणी. इथंच चारते का त्याला? घरी न्यायचं असतं, घरी जाऊन खायचं. त्याला तर बघ कसं तण लगी. वाव दीदी क्या खिला रही थी? हम बड़ी दीदी को कौन खिलाएगा? वाव पप्पा गेले ड्युटीला. ओके ड्युटीला गेले ना पप्पा. तू नको, तू खा तुझा पास्ता. त्याला चारते मी, त्याचा खाऊ चारते ना त्याला. तो त्याच्या हाताने पास्ता चाललाय खायचं. किती वेळ झालं. शेर बाथरूम मध्ये गेलता ना. हा ओला झालाय. तुम्ही दोघी टीव्ही बघत बसला, मी किचन मध्ये बसले. हा गेला बाथरूम मध्ये, नळ चालू केला. मग त्याला काय नळ फिरवला की झाला चालू. कसा बसलाय बघितलं. कैसे नल चालू करता है, कैसे क्या करता है मस्ती. आ श्री आ आ आ आ थांब थांब. सगळं शाणलं बघ, इकडे तिकडे सगळीकडे. शिजू का ठेव, खातो सग. नको थांब, पकडू कर. थांब श्री थांब. उतर. बारा बारा वाजतापर्यंत तुझी मस्ती चालू असते. तू तुझ्या घोड्यावर बस पळ. काय मम्मा? दीदी मारल तुला उठल्या बाळा. दीदूला काय करू नको, काहीच करू नको बाळा, काही करू नको तिला. दीदी मारल तुला उठल्या बाळा. दीदूला काय करू नको, काहीच करू नको बाळा, काही करू नको तिला. श्री सई त्याला घे जवळ, जवळ घेऊन जाऊ. श्री डोळ्यात बोटे घालू नको. खरं का खरं. आता जाऊ नको तिकडं. सई वर झोप ना बाळा प्लीज. नको श्री, येड्यावानी करतोय, तुला झोपून देणार नाहीये. जा वरती, ऐकत नाही माहिती ना तुला. त्याने ऐकलंय का कधी? जा वरती जाऊन झोप. नंतर आतमध्ये बेडरूम मध्ये झोप. हे ऐकणार नाही. जा बेडरूम मध्ये जा. तुला माहिती नाही हे ऐकत नाही, आगाऊपणा करतो हा. मी देते कंबल, जा.